नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री संजय शिरसाट ॲक्शन मोडवर. संभाजीनगरमधील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाला अचानक भेट. बिअरच्या बाटल्या, तुटलेल्या खिडक्या पाहून शिरसाट संतापले. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर दिलीप वळसे पाटील ॲक्शन मोडवर. वळसे पाटलांनी मतदारसंघात प्रशासकीय विभागांची आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सांगलीच्या आटपाडीत गोपीचंद पडळकरांचा सत्कार सोहळा संपन्न. आमदार झाल्यानंतर मूळगावी भव्य सत्कार. गावात मिरवणूक काढून जल्लोष साजरा. फडणवीसांनी विधान परिषद देऊन माझ्यासाठी पहिला स्लॅब टाकला तर जतच्या जनतेनं विजय करून शिखर बांधलं. गोपीचंद पडळकरांनी देवेंद्र फडणवीसांचे भाषणातून आभार मानले. माणिकराव कोकाटेंची लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट. लासलगाव ही माझ्या हक्काची बाजारपेठ. माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. सैनिकांचं गाव म्हणून ओळख असणाऱ्या साताऱ्यातील अपशिंगे गावाला मंत्री शंभूराज देसाईंकडून भेट. माजी सैनिकांबरोबर देसाईंनी केली चर्चा. नवीन मंत्र्यांची कामाची पद्धत कौतुकास्पद. प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी मंत्र्यांनी मैदानात जाणं गरजेचं. हा कामाचा धडाका तात्पुरता न राहता नेहमी असाच राहील ही अपेक्षा. रोहित पवारांचं ट्विट. सरकारनं मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेतील तरुणांचा पगार द्यावा. सरकारनं प्रश्न तात्काळ निकाली काढावा. रोहित पवारांची ट्विट करत सरकारकडे मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील भाजपा आमदारांचा आज नागपुरात नागरी सत्कार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नागरी सत्कार होणार. मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती. महाराष्ट्रात भाजपाचे 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट. भाजपाचे महामंत्री विजय चौधरींची प्रतिक्रिया. धुळ्यात 3.5 लाख सक्रिय सदस्य नोंदवणार असल्याची आमदार अनुप अग्रवाल यांची प्रतिक्रिया. उद्यापासून मातोश्रीवर ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र. उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत मनपा निवडणुकीच्या तयारीचा विधानसभानिहाय आढावा घेणार. महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या. अनिल डिगीकरांची दिव्यांग कल्याण विभागात बदली तर हर्षदीप कांबळेंची बेस्टच्या जनरल मॅनेजरपदी नियुक्ती. राहुल कर्डिलेंची नाशिक मनपा आयुक्तपदी नियुक्ती. कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला शिफारसीद्वारे बदली करता येणार नाही. फडणवीस सरकार नियमाच्या बाहेर जाऊन काम करणार नाही. महसूल मंत्री बावनकुळेंचा प्रशासनाला इशारा. वाघूर प्रकल्पातून 3830 शेततळे तयार करणार. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा निर्णय. वाघूर उपसा सिंचन प्रकल्पाचा महाजनांकडून आढावा तर जामनेरमध्ये 29,655 हेक्टर उपसा प्रणाली तयार होणार. ग्रीन रिफायनरी आहे की नाही ते तपासावं लागेल. ग्रीन रिफायनरी बाबतची माहिती लोकांसमोर आणावी लागेल. दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. महापौर निवास परिसरातील बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचं काम प्रगतीपथावर. आदित्य ठाकरेंनी फोटो शेअर करत दिली माहिती. ठाकरे गटाचे नेते अद्वै हिरेंचं मालेगाव बाजार समितीतील सदस्यत्व रद्द. अद्वै हिरे जास्त दिवस गैरहजर राहिल्यानं जिल्हा उपनिबंधकांचा सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय. नंदुरबार जिल्ह्यातील 2500 अंगणवाडी सेविका भत्त्यापासून वंचित. शासनाने हक्काचं मानधन त्वरित द्यावं. अंगणवाडी सेविकांची मागणी. कुर्ल्यात बेस्ट बसचा अपघात. तांत्रिक कारणामुळे ब्रेक निकामी झाल्याचा दावा करत चालक संजय मोरेचा जामिनासाठी अर्ज. मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणी 2 जानेवारीपर्यंत तहकूब. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विनोद कांबळींच्या उपचारासाठी 5 लाखांची मदत. शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटेंकडून विनोद कांबळींची विचारपूस. कांबळींवर भिवंडीतील आकृती रुग्णालयात उपचार सुरू. राज्य सरकारकडून विविध मेट्रो प्रकल्पांसाठी निधी मंजूर. मुंबई, ठाणे, पुण्यातील प्रकल्पांसाठी MMRDAला भरघोस निधी. एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळाली रक्कम. सुमतीताई सुकळीकर यांचा जन्मशताब्दी समारोह साजरा. मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी, बावनकुळेंची समारोहाला उपस्थिती. फडणवीसांच्या हस्ते काकू शोभाताई फडणवीसांचा सत्कार. भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला कळंबमधून अटक. आरोपी अतिश जाधवला पुणे पोलीस गुन्हे शाखा आणि धाराशिव पोलिसांकडून अटक. नवीन वर्षाचं स्वागत विठ्ठल दर्शनानं व्हावं यासाठी भाविकांची पंढरीत मोठी गर्दी. मंदिर समितीचा ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय. नाताळ आणि न्यू इयरच्या सुट्ट्यांनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी. स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि गुजरातमधून भाविक दाखल. सलग सुट्ट्यांमुळे शेगावात भाविकांची मोठी गर्दी. गजानन महाराज मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप. मंदिर प्रशासनाकडून विशेष खबरदारी.
नाताळच्या सुट्ट्यांच्या निमित्तानं नाशिकमध्ये पर्यटकांची गर्दी, रामकुंड परिसरात स्थानिकांसह पर्यटकही मोठ्या संख्येनं दाखल। नाताळसह नवीन वर्षाचं स्वागत करणाऱ्यांसाठी खुशखबर, 24, 25 आणि 31 डिसेंबरला हॉटेल, रेस्टॉरंट, बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार। सार्वजनिक सुट्टी आणि पर्यटकांची गर्दी पाहता 25 डिसेंबरला मुंबईतली राणीची बाग खुली असणार, तर गुरुवारी राणीची बाग बंद असणार। इगतपुरीमध्ये नाताळ निमित्त सेक्रेड हार्ट चर्चला आकर्षक रोषणाई, नाताळ निमित्त उत्साहाचं वातावरण। धुळ्यात विविध चर्चमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा, शहरातील सेंट अॅन्स चर्चमध्ये ख्रिश्चन बांधव एकत्र। नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं कोकणाकडे, 3.5 लाखांहून अधिक पर्यटक कोकणात, समुद्रकिनारे गजबजले। नववर्षाच्या स्वागतासाठी बदलापूर वांगणीतील फार्म हाऊस, रिसॉर्ट्स फुल, महिनाभर आधीपासूनच 80% बुकिंग फुल। नंदुरबार जिल्ह्यात थंडी वाढली, तापमान घसरल्यामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ, नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारात तेजी, 10 दिवसात घोडे बाजारानं केला 3.5 कोटींचा टप्पा पार, घोडे बाजार आणखी 5 दिवस सुरू राहणार असल्यानं 5 कोटींचा टप्पा पार होण्याची शक्यता। नंदुरबार जिल्ह्यात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव, पीक धोक्यात येण्याची शक्यता असल्यानं शेतकरी अडचणीत, जिल्ह्यात 5 ते 6 हजार हेक्टर क्षेत्रावर मर रोगाचा प्रादुर्भाव। अंबरनाथच्या सर्वोदय नगरमध्ये पाणी टंचाई, युवासेना तालुका प्रमुखांच्या नेतृत्वाखाली नागरिकांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला धडक, पाण्याची समस्या मार्गी न लावल्यास हंडा मोर्चा काढू, युवासेनेचा इशारा। बदलापुरात भाजपाकडून अटल संध्या कार्यक्रमाचं आयोजन, गायक सुखविंदर सिंग यांच्या गाण्यांची मैफिल, बदलापूरकरांना सुखविंदर सिंग यांच्या गाण्यांची मैफिल अनुभवता येणार। धुळ्यात भाजीपाल्याचे दर कोसळले, कोथिंबीर आणि मेथी बाजारात 10 रुपये जुडी, भाजीपाल्याचे दर कमी झाल्यानं सर्वसामान्यांना दिलासा। जालन्यात मागील 2 महिन्यात सीसीआयकडून 44,000 क्विंटल कापसाची खरेदी, 7,400 रुपयांच्या कापसाला दर, तर कापसाचा भाव आणखीही वाढण्याच्या शेतकरी प्रतीक्षेत। धुळ्यात 4 दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता, शेतकऱ्यांनी गहू हरभऱ्यावर फवारणी करण्याच्या कृषी तज्ज्ञांच्या सूचना। धुळे शहरातील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांकडून आंदोलन मागे, डीबीटीचं अनुदान न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी केलं आंदोलन। ठाणे महापालिका मुख्यालयासमोर कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचं आंदोलन, विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचं आंदोलन, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा।